नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला रावस मच्छी फ्राय करून दाखवणार आहे। त्यासाठी बघा 4 घेतलेले आहेत रावसाचे छोटे छोटे तुकडे करून आणलेले आहेत। आणि जास्त मोठे आकाराचे नव्हते, मीडियम आकाराचे होते। ह्याच्यापेक्षा जास्त मोठे पण असतात। आणि साफ करून आणलेले, ह्याच्यावरची खवलं वगैरे सगळं काढून साफ करून आणलेले। 2 ते 3 पाण्याने आपण स्वच्छ धुवायचे, काय घाण असेल तर ती काढून घ्यायची पहिले। तर त्याच्यामध्ये बघा 1 चमचा आगळ टाकायचा। आगळ जर तुमच्याकडे नसेल ना तर तुम्ही कोकम जरी पाण्यात भिजून घातला तरी चालेल, किंवा लिंबाचा रस जरी टाकला तरी चालेल। आता हे पहिला आपण लावून घेऊया चांगलं। आगळ लावून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला बघा 2 हिरव्या मिरच्या, अर्धा इंच आलं आणि 1 गड्डी लसूण असं मी कुटून घेतलेलं आहे। पेस्ट करून जरी घेतलं तरी चालेल। आणि ते पहिलं सगळं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे चांगलं लावून घ्यायचं मच्छीला असे जेवढे कट मारेल का नाही तेवढं आतमध्ये चांगलं मुरतं आणि चवीला छान लागतं। लावून घेतलंय, त्यात टाकणारे बघा कोथिंबीरची पेस्ट मी अशी करून घेतलेली आहे, ती पण थोडीशी आपण ह्याच्याबरोबर लावून घेऊया। जेव्हा तुम्ही लसूण, आलं आणि हिरवी मिरची कुटताना तेव्हा जरी कोथिंबीर त्याबरोबर जरी कुटली तरी चालेल, किंवा मिक्सरला पेस्ट केली तर चालेल। हे आपण लावून घेऊया। लावून घेतलेलं आहे, तर त्याला टाकायची थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ। मच्छीचं पूर्णपणे पाणी नितळून घ्यायचं, म्हणजे पाणी सुटणार नाही। जेव्हा आपण मीठ बाकीचं साहित्य लावतो ना मग त्याला थोडंसं पाणी सुटतं। अशा पद्धतीने बघा आपण सगळं मिक्स करून घेऊया। हळद बघा मी लावून घेतलेली आहे आणि हे आपल्याला 15 मिनिटांसाठी झाकून ठेवायचे। मसाला लावून आपण ठेवलं होतं बघा, तर ही मसाला लावून तुम्ही अर्धा तास पण ठेवू शकता। फ्रीजमध्ये ठेवलं तरी चालतं आणि वर जरी ठेवलं तरी पण चालेल। त्यासाठी साहित्य बघा 2 चमचे मी ही तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, 2 चमचे मी हा बारीक रवा घेतलेला आहे, मिरची पावडर आहे, फक्त मिरची पावडर आहे, गरम मसाला पावडर आहे, ही अर्धा चमचा जिरे धने पावडर आहे, थोडीशी हळद घेतलेली आणि तुमच्या तिखटाप्रमाणे घ्या। ही छोटा अर्धा चमचा गरम मसाला घेतलेला। तर हे सगळं मिक्स करूया। मिक्स करून झालेलं आहे बघा। त्यात टाकायचं आपल्याला थोडंसं मीठ, कारण की आपण मच्छीला पण मीठ लावलं हे लक्षात ठेवून तुम्ही मीठ टाका आणि मिक्स करून घेऊया। मिक्स करून झालेले आता आपण बनवायला घेऊया। तर अशा पद्धतीचे बघा कट मारलेले आतपर्यंत चांगला मसाला मुरला जातो। तर असं दाबून दाबून आपण ह्याला लावून घ्यायचं। बघा अशा पद्धतीने मी सगळीकडून असं दाबून दाबून लावून घेतलेलं आहे, सगळीकडे अशा साईडनं असं। त्या चिरातने पण थोडासा घालायचा मसाला। तर आता आपण बनवायला घेऊया। तर बघा असं लावल्यानंतर असं झाडून घ्यायचं। पॅन ठेवलाय बघा गरम करायला आणि त्याच्यामध्ये मी तेल टाकून घेतलेलं आहे 2 पळी। एकदम गॅस बारीक केलेला आहे, तर गरम झालेलं आहे चांगलं। तर अशा पद्धतीत ठेवून घ्यायचे आणि एकदम बारीक गॅस केला, तर बारीक गॅसवरच आपल्याला ह्याला फ्राय करून घ्यायचे। पलटी करून घेऊया आपण आता। आणि कधी पण असे तळताना काय करायचं माहिती आहे का, बारीक गॅसवरच बघा किती कडक झालेले आहे ते। बघा असे कडक झाले पाहिजे ते, आणि मसाला लावून ठेवला की नाही की चवीला लय मस्त लागतात। खूप साऱ्या मच्छीच्या रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत। आता बघा ही किती मस्त झाले, बघा किती क्रिस्पी झालेलं आहे। आता आपण खालची साईड पण भाजून घेऊया। बारीक गॅसवर बघा ठेवलं होतं, मस्त आता खालची साईड पण बघा भाजलेली आहे। बघा अशा पद्धतीनं भाजायची, एकदम चांगले अशी कळलं की नाही बारीक गॅसवर, तर 1 नंबर होतात बघा आणि एकदम कडक होतात बघा अशा पद्धतीने। आता ही काय करायचं, एखाद्या चाळणीमध्ये काढून ठेवायचे। अशा पद्धतीने आता मी बाकीचं सगळ्या करून घेते। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।